नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुईंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडियम लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इझी लेवल केले आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये हार्ड करू. तुम्ही जर इझी लेवल तुम्ही इझी लेवलचे क्वेश्चन जर केले नसेल तर मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा. बिकॉज जे इझी लेवल क्वेश्चन असताना ते तुम्हाला टूल किट म्हणून मिडियममध्ये काम पडतात आणि जे मिडियम लेवलचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला हार्ड लेवलमध्ये काम पडतात टूल किट म्हणून. ओके, तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्या. आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट पण दिला आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण दिले आहे. एक्झॅक्टमध्ये महाराष्ट्र MCCET आलेले आहेत. 2015पासून 2015 ते 26च्या गॅपमध्ये जेवढे क्वेश्चन्स आले आहे कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनचे तेवढे मी त्यामध्ये PDF पुट केले आहे. ओके, चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मिडियम लेवलचे क्वेश्चन्स. ओके, 2019 आणि 21मध्ये आलेला क्वेश्चन आहे. विच पार्ट ऑफ द CPU परफॉर्म द डिसिजन मेकिंग. ओके, फर्स्ट आहे रॅम तर नाही आहे, डिसिजन मेकिंग नाही करत बिकॉज ते स्टोअर करते मेमरी फाईल्स. ओके, त्यानंतर येते ALU राईट आन्सर. बिकॉज वाय ALU राईट आन्सर? बिकॉज ALU काय करतात की जे ऑपरेशन परफॉर्म करतो अर्थमॅटिक सबट्रॅक्शन कंपेअर तर होतच आहे ना. त्यानंतर त्यालाच म्हणून ALUला लॉजिकल ऑपरेशन म्हणतात आणि ते डिसिजन मेकिंग पण करतात, म्हणून B इज राईट आन्सर ALU. ओके, त्यानंतर येते विच मेमरी स्टोअर द बायोसिस. ओके, त्यानंतर ते दुसरा क्वेश्चन 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच मेमरी स्टोअर द बेस इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके, म्हणजेच बेस काय स्टोअर करतो आणि इनपुट आणि आउटपुट सिस्टीम. कधी कधी काय होतं की CET पण विचारतात की बायोसिसचा फुल फॉर्म काय आहे. बायोसिसचा फुल फॉर्म काय आहे? बेस इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके, फर्स्ट आहे रॅम, दॅट इज अ रॉंग आन्सर. अँड सेकंड आहे बी इज अ स्टोअर द बेस इनपुट आउटपुट सिस्टीम. ओके, 2022मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच डिव्हाइस यूज इट टू स्टोअर द डाटा परमनंटली. सोपी आन्सर तुम्ही पण देऊ शकता. सेकंड आहे हार्ड डिस्क, सेकंडरी मेमरीमध्ये येते, ते परमनंट डाटा स्टोअर करते. बिकॉज आपण केव्हा डिलीट करायचं आहे ते आपण ठरवू शकतो. ओके, 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर येते चौथा क्वेश्चन 2020मध्ये विचारलेला आहे. विच युनिट सेंड द कंट्रोल सिग्नल्स. सोपी आन्सर आहे कंट्रोल युनिट. बिकॉज कंट्रोल युनिट काय करतो? कंट्रोल सिग्नल पाठवतो. कोणचा ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे, कोणचा नाही करायचा आहे ते कंट्रोल युनिट सेट करतो. कधी कधी काय होतं CUचा फुल फॉर्म विचारतात. CUचा फुल फॉर्म काय आहे? कंट्रोल युनिट. हे पण लक्षात ठेवा, हा पण असा पण क्वेश्चन विचारतात. ओके, त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे 2021मध्ये विचारलेला. व्हॉट इज द बेस ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. सोपी आन्सर आहे, कोणाला पण येऊन जाईल. D इज 16. ओके, माहिती असेल ना, 10पर्यंत त्यांचे ते नंबर राहतात. नंतर 10 A, B नंतर 11ला B देतात. ओके, ते हेक्साडेसिमल म्हणतात ना. ओके, पाचव्याचा आन्सर आहे D बेस 16 म्हणजे 16. ओके, त्यानंतर 6वा क्वेश्चन येते 2018मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच इज अ स्मॉलेस्ट मेमरी युनिट. सोपी आन्सर आहे, फर्स्ट आहे बीट. स्मॉलेस्ट म्हणत आहे ना, स्मॉलेस्ट मध्ये येते बीट आणि त्याच्यानंतर येते बाईट. ओके, कन्फ्यूज होऊ नका. बाईट सेकंड नंबरला येते. एकदम स्मॉलेस्ट म्हटल्यानंतर विचार करायचा बीटमध्ये. ओके, सेकंड त्यांनी जर म्हटलं सेकंड स्मॉलेस्ट तर बाईट येते. ओके, आणि अजून एक तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की निब्बल म्हणजे काय. निब्बल म्हणजे काय होतं की एक बाईटचा हाफ म्हणजे निब्बल. ओके, एका बाईटचा हाफ म्हणजे निब्बल. एक बाईट कितीचा असतो? 8चा. 8ला तुम्ही हाफ केला तर किती होईल? 4 बाईट. दॅट इज अ निब्बल. ओके, कन्फर्म. 2018मध्ये क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे. नोट करून ठेवा. नोट फक्त याचे ठेवा, बीट आणि बाईट आणि निब्बल हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवायचा फक्त. ओके, त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन. विच मेमरीचं क्लोजेस्ट टू CPU. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. CPUच्या जवळ कॅश राहतो, मेमरी आहे, फास्टेस्ट राहते आणि जवळ पण आहे CPUच्या. ओके, त्यानंतर 8वा क्वेश्चन. विच रजिस्टर द होल्ड द इंस्ट्रक्शन्स. ओके, आपण क्वेश्चन केला होता ते आपण मागच्या लेक्चरमध्ये. ओके, नाही हा नाही क्वेश्चन केला, याच्या रिलेटेड केला होता. ओके, हाच क्वेश्चन नाही, याच्या रिलेटेड क्वेश्चन केला होता आपण. फर्स्ट ऑप्शन आहे मार मीन्स मेमरी ॲड्रेस रजिस्टर. दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर MDR, ते पण रॉंग आहे. त्यानंतर IR हे राईट आन्सर आहे. ओके, स्टोअर द करंट इंस्ट्रक्शन म्हणजे ते करंट एक्झिक्युशन आहे, त्यांचे कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते IR स्टोअर करतो. ओके, त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन 2023मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच मेमरी लॉसेस द डाटा वेन पॉवर ऑफ. ओके, हे तुम्हाला पण येऊन जाईल. जेव्हा लाईन ऑफ त्यानंतर आपला कॉम्प्युटर ऑफ झाला किंवा आधार तुम्ही लाईन गेली
त्यानंतर जेव्हा आपण डाटा स्टोअर केला असतो तो ऑटोमॅटिक डिलीट होतो. ते कोणत्या मेमरीमध्ये होतो? सोपे आहे, व्हॉलेटाईल मेमरीमध्ये होतो. व्हॉलेटाईल मेमरीमध्ये कोणची येते? रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. व्हॉलेटाईल मेमरीमध्येच होतो. नॉन व्हॉलेटाईलमध्ये डाटा परमनंटली स्टोअर होतो. ओके, परमनंट डाटा स्टोअरमध्ये येते रॉम. ओके, रीड ऑनली मेमरी. ओके, 2023मध्ये विचारला क्वेश्चन आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन येते 2017मध्ये विचारला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग आउटपुट डिव्हाइस? हे तर कोणाला पण येऊन जाईल. फर्स्ट आहे कीबोर्ड, आउटपुट डिव्हाइस नाही आहे. माऊस, आउटपुट डिव्हाइस नाही आहे. मॉनिटर, दॅट इज द राईट आन्सर. मॉनिटर्स आउटपुट डिव्हाइस आहे. ते आपल्याला आउटपुट शो करतो. ओके, यामध्ये कसं होतं की महाराष्ट्र MCCT काय करतात, ते खूप इझी लेवलचेच खूप क्वेश्चन विचारतात. आपण मिडियम लेवलचे क्वेश्चन का करत आहे? बिकॉज आपण इझी मिडियम लेवल जर केले तर आपला पूर्ण बेस तयार होऊन जातो. हार्डलेस त्यांनी जर हार्ड पुश केले तरी आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ओके, म्हणून तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 50 MCQ करायला लावत आहे. बिकॉज 50 MCQ एका व्हिडिओमध्ये 3 व्हिडिओ तसे 3 पार्ट येणार आहेत. म्हणजे 150 MCQ खूप झाले. 150 MCQ जर तुम्ही केले कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनचे, तुम्हाला काही करायची गरज पण नाही. ओके, त्यानंतर इथे 2015मध्ये विचारला क्वेश्चन, व्हॉट इज द CU स्टँड फॉर? ओके, मग बघितलं CUचं फुल फॉर्म काय आहे? कंट्रोल युनिट. ओके, CU मीन्स कंट्रोल युनिट. त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन, विच मेमरी इज ऑल्सो कॉल्ड मेन मेमरी? ओके, रॅम, रीड ॲक्सेस मेमरी. मेन मेमरी आहे, व्हॉलेटाईल आहे, पण त्याला मेन मेमरीचं प्रायोरिटी आहे. ओके, त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन, विच बस कॅरीज द ॲड्रेस? सॉरी, मला माफ करा, आवाजच्या प्रॉब्लेममुळे काही ऐकू येत नव्हतं. ओके, 13वा क्वेश्चन आहे, विच बस कॅरीज द ॲड्रेस? फर्स्ट ऑप्शन आहे डेटा बस, दॅट इज रॉंग आन्सर. बस डेटा ट्रान्सफर करायचं काम करतो. ओके, त्यानंतर बी कंट्रोल बस, ते पण सिग्नल पाठवण्याचं काम करतो, ते पण रॉंग आहे. त्यानंतर सी येते ॲड्रेस बस, दॅट इज द राईट आन्सर. ओके, सी काय ॲड्रेस बस काय करतो? जे आपला ॲड्रेस आहे ते पाठवण्याचं काम करतो बससारखं. ओके, त्यानंतर येते 14वा क्वेश्चन, विच रजिस्टर स्टोअर द मेमरी ॲड्रेस? 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच रजिस्टर स्टोअर द मेमरी ॲड्रेस? फर्स्ट ऑप्शन आहे PC, दॅट इज रॉंग आन्सर. PC प्रोग्राम काउंटर इन्स्ट्रक्शन स्टोअर करायचं काम करतो. त्यानंतर बी मार इज द राईट आन्सर. मेमरी ॲड्रेस रजिस्टरचे स्टोअर करण्याचं काम करतो. ओके, 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर येते 15वा क्वेश्चन, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम? सोपे आन्सर तुम्हाला पण येऊन जाईल, रीड ऑनली मेमरी. ओके, रॉमचा फुल फॉर्म आहे रीड ऑनली मेमरी. ओके, त्यानंतर 16वा क्वेश्चन, विच नंबर सिस्टीम हॅज डिजिट 0 to 9? ओके, विच नंबर सिस्टीम हॅज डिजिट 0 to 9, 0 to 7. ओके, 0 to 9 आपल्याला माहितीच आहे. 0 to 9 डेसिमलला आहे. 0 to 16 हेक्साडेसिमलला आहे. 0 आणि 1 बायनरीला आहे. आणि 0 to 7 ऑक्टलला आहे. ऑक्टल इज द राईट आन्सर. ओके, ऑक्टल यूज इज द डिजिट 0 to 7. ओके, 16वा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघूया 17वा क्वेश्चन, विच मेमरी इज एक्सपेन्सिव्ह? विच मेमरी इज एक्सपेन्सिव्ह? फर्स्ट ऑप्शन आहे हार्ड डिस्क. ओके, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर बी रॅम, व्हॉलेटाईल आहे, एक्सपेन्सिव्ह नाही आहे. त्यानंतर सी येते कॅच इज राईट आन्सर. कॅच व्हेरी फास्ट आहे आणि कॉस्टली आहे. CPUच्या जवळ असल्यामुळे ते फास्टही आहे आणि कॉस्टली पण आहे. ओके, सी इज राईट आन्सर, कॅच. ओके, त्यानंतर ते 18वा क्वेश्चन, विच युनिट फेच द इंस्ट्रक्शन्स? ओके, विच युनिट फेच द इंस्ट्रक्शन्स? फर्स्ट ऑप्शन आहे एलयू इंस्ट्रक्शन स्टोअर फेच नाही करत. अर्थमॅटिक लॉजिक युनिट, ते लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. अर्थमॅटिक मॅथमॅटिकली जेवढे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करायचं काम करतो. ओके, त्यानंतर बी कंट्रोल युनिट, दॅट इज द राईट आन्सर. कंट्रोल युनिट काय करतो? जे आपले इंस्ट्रक्शन आहे फेच करायचं काम करतो आणि इंस्ट्रक्शन परफॉर्म करायचं काम पण करतो. ओके, बी इज द राईट आन्सर, कंट्रोल युनिट. त्यानंतर 21वा क्वेश्चन येते, विच स्टोरेज इज अ सेकंडरी मेमरी? विच स्टोरेज इज अ सेकंडरी मेमरी? फर्स्ट ऑप्शन आहे रॅम, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर कॅच, ते पण रॉंग आहे. त्यानंतर सी रजिस्टर, ते पण रॉंग आहे. डी इज अ हार्ड डिस्क, दॅट इज राईट आन्सर. सेकंडरी मेमरीमध्ये येतो. ओके, नॉन व्हॉलेटाईलमध्ये. व्हॉलेटाईलमध्ये काय येतं? व्हॉलेटाईलमध्ये येते रॉम. ओके, सॉरी रॅम येते. ओके, त्यानंतर 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, विच रजिस्टर स्टोअर द नेक्स्ट इंस्ट्रक्शन ॲड्रेस? ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे क्वेश्चन. डी इज अ PC काउंटर स्टोअर द नेक्स्ट इंस्ट्रक्शन ऑफ ॲड्रेस. ओके, 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 2016मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ वन निबल इक्वल टू?
ओके, तुम्हाला मी सांगितलं आहे 1 निब्बल इक्वल टू काय म्हणजेच काय होतं की जसं जर आपलं जो 1 बाईट म्हणजेच 8 बाईट, 8 बाईटचा हाफ किती होतं 4 म्हणजेच निब्बल. निब्बल कशाला म्हणतात हाफ. आपल्या जर म्हटलं 16 बीट आपल्या जर 16 बाईट असेल तर 16 सॉरी आपले 2 बीट असेल, 2 बीट म्हणजे 16 बीट. बीटचा हाफ केलं तर किती बाईट किती होऊ राहिले आपले ओके बीट्स होऊ राहिले 8 बीट्स. हे कोणत्याही पण आपल्या बाईटला जर आपण हाफ केलं तर किती बीट होत आहे त्याला निब्बल म्हणतात. ओके, जसं एका बाईटला आपण 8 बीट आहे त्याला जर हाफ केलं तर 4 होऊ राहिलं त्याला मीन्स निब्बल. ओके, 4 बीट. फर्स्ट ऑप्शन आहे 2 बीट, दॅट इज रॉंग. त्यानंतर बी 4 बीट, दॅट इज राईट आन्सर. ओके, निब्बल इक्वल टू 4 बीट. ओके, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, खूपदा विचारतात महाराष्ट्र MCCT मध्ये. ओके, त्यानंतर येते 2015मध्ये विचारला क्वेश्चन आहे 22वा क्वेश्चन. विच मेमरी इज अ फास्टेस्ट. विच मेमरी इज अ फास्टेस्ट. फर्स्ट ऑप्शन आहे रॅम, दॅट इज रॉंग असतं. त्यानंतर बी कॅच, दिस इज राईट आन्सर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इझीमध्ये केला होता क्वेश्चन हा. बी इज राईट आन्सर. कॅच इज अ फास्टेस्ट मेमरी. वाय फास्टेस्ट मेमरी? बिकॉज ते CPच्या जवळ आहे आणि व्हेरी फास्ट आहे आणि कॉस्टली पण आहे, म्हणून ते फास्टेस्ट मेमरी आहे. ओके, तुम्हाला वाटत असेल ही खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. मी हे रिसर्च करूनच याच्यावर टाकले आहेत. मी त्याच्यावर मार्किंग बघितली मीडियम लेवलची, त्यानंतर याच्यावर मीडियम टाकत आहे, बिकॉज तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको ना. ओके, त्यानंतर 23वा क्वेश्चन. विच इज अ नॉट अ इनपुट डिवाइस. विच इज अ नॉट अ इनपुट डिवाइस. फर्स्ट ऑप्शन आहे कीबोर्ड, इनपुट डिवाइस आहे. बी माऊस, इनपुट डिवाइस आहे. सी स्कॅनर, इनपुट डिवाइस आहे. डी प्रिंटर, प्रिंटर इज अ राईट आन्सर. प्रिंटर काय करतो? आउटपुट डिवाइस शो करतो. ओके, आउटपुट डिवाइस आहे, सॉरी आउटपुट डिवाइस आहे. ओके, 23वा आन्सर आहे डी प्रिंटर. ओके, त्यानंतर येते 24वा क्वेश्चन. विच युनिट परफॉर्म द अर्थमॅटिक ऑपरेशन. सोपी आहे. ALU. ALU काय करतो? लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. एक्झॉचं ऑपरेशन असो की अँडचं ऑपरेशन असो की ऑडचं ऑपरेशन असो, जेवढे पण अर्थमॅटिक ऑपरेशन असो की लॉजिकल ऑपरेशन असो ते ALU परफॉर्म करतो. ओके, ALU इज अ राईट आन्सर. त्यानंतर येते 25वा क्वेश्चन. विच आर्किटेक्चर यूज द सेपरेट मेमरी फॉर द डाटा आणि इंट्रॅक्शन्स. 2021मध्ये विचारला क्वेश्चन आहे. फर्स्ट आन्सर दॅट इज अ रॉंग आन्सर आहे. त्यानंतर बी इज राईट, सॉरी बी इज अ रॉंग आन्सर आहे. सी इज अ हार्वर्ड, दॅट इज अ राईट आन्सर. हार्वर्ड आर्किटेक्चर यूज अ सेपरेट मेमरी. ओके, 25वा क्वेश्चन राईट. 25वा क्वेश्चन आन्सर आहे सी हार्वर्ड. ओके, या व्हिडिओने आपण 25 MCQ केले आहेत आणि 25 MCQ मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. ओके, तुम्ही जर डाटा रिप्रेझेंटेशनचे जर मी आता 3 व्हिडिओ जर तुम्ही फॉलो जर केले तर तुम्हाला कोणतीच MCQ करायची गरज पडत नाही, बिकॉज यात 50 नाही 150 MCQ मीन्स 150 MCQ जर तुम्ही केले तुम्हाला कोणती MCQ करायची गरज पडत नाही, बिकॉज या 150 MCQमध्ये मी ऑल टोटल पूर्ण इझी मीडियम हार्ड लेवलचे पूर्ण MCQ त्यामध्ये अपलोड करत आहे. ओके, तुम्हाला जर मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा. त्या व्हिडिओपासून तुम्ही या व्हिडिओमधलं तुम्हाला हेल्प होईल. ओके, 25 तुम्ही या व्हिडिओची जी आपण आता शिकलो त्याची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि जे 25 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे ते पण मी लिंकमध्ये लावून देईल. तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही किती त्यामधून सॉल्व केले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढं मोठं जे मटेरियल आहे ते जमा करायला खूप मेहनत लागते. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.